परमेश्वर भागवत वळकुंडे राहणार कातेवाडीचा 2014-15ला आदेश झाला आहे. नकाशात रस्ता आहे. आमच्या गटापासून 300 फुटावर गोटेवाडी कातेवाडी रस्ता आहे आणि पोलीस प्रोटेक्शन असताना पोलीस प्रोटेक्शन असताना सर्कल भाऊसाहेब पोलीस प्रोटेक्शन जवळ आल्यानंतर प्रांतानं मोबाईलवर स्थगिती पाठवली आणि शाळेच्या मुलाशीला आदेशात लिहिले की शाळेच्या मुलाला शिला जाऊ देत नाहीत रोडपतो. काय नेमकं कुठला गट नंबर आहे? 63, 64 आणि 65 असं गट नंबर आहेत. आणि विरोधकाचं अडवलेल्या रस्त्याचं 67, 68, 69. मग तहसीलदारकडे तुम्ही मागणी केली? तहसीलदार मागणी केली. तहसीलनं आदेश दिला आहे 14-15चा. ती म्हणते माझ्याकडे काय नाही. प्रांतानं स्थगिती दिली. आम्ही मंत्रालयात गेलो. मंत्रालयात पहिल्या जोड एकनाथ शिंदे साहेबाकडे गेलो. शिंदे साहेबांना तहसीलदारला फोन लावला आणि पोलीस प्रोटेक्शनचं पत्र दिलं तेवढंच. आणि परत मंत्रालयात एक पत्र दिलं. मंत्रालयातनं पत्र दिलं, परत बी काय केलं नाही. आणि परत महसूल मंत्री बावनकुळे साहेब स्वतः जाऊन आदेश घेऊन आला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यावर आदेश दिला तातडीनं कारवाई कर म्हणून. तरीसुद्धा 2 महिने झाले काहीच केलं नाही. म्हणून आता आम्ही उद्या 25 तारखेला बेमुदत उपोषण आझाद मैदानावर करणार आहे. माझं नाव बिरुदेव नागनाथ खांडेकर, गाव गोटीवाडी. माझं शेतीचं गट नंबर 59-1मधील येण्या जाण्यास पूर्व पश्चिम विहिरीपर्यंत बैलगाडी रस्ता आहे. उतार्यात क्लिअर कट आहे. तरी वरल्या विरोधकानं रस्ता मोडून काढून शेत तयार केले. वारंवार आम्ही हेलपाटा घालतो, सगळं करतो. 4 वर्ष झाले. तहसीलदार आम्हाला निकाल बी देईन आहे आणि आमचं रस्ता बी खुला करून देईन आहे. त्याबाबत आपलं उद्या मुंबईला आझाद मैदानावर उपोषण आहे बेमुदत. अर्जुन नारायण हंटे, गोटेवाडी. गट नंबर 18, 21, 23 त्याच्यातमधून रस्ता आहे सर बांधावर. गेल्या वर्षी टाकला आहे, त्याच्यावरनं जाऊ येऊ देत नाही. 1 वर्ष झालं आपलं चालू करून. बरं, मग तहसीलकडे मागितलं असं मागणी केली असेल? केली आहे, चालू आहे. बरं, तळपाणी केलं आहे पण निकाल काय अजून दिला नाही. चालू आहे. आणि आपला गट नंबर 24 आहे. काय मागणी आहे तरी सरकारकडे? काय नाही आपलं ही आता उद्या आम्ही 25ला आंदोलनला जाणार आहोत कुठं? मुंबईला आझाद मैदानावर.